जातीवादी प्रमाण निवडणूक सुरू आहे. एकही मुसलमान उमेदवार त्यांच्या पॅनलमध्ये नाही आहे. त्याच्यावर तिथंच दिसून येते की हा पूर्णपणे जातीवादी पक्ष आणि जातीवादी विचारांना त्यांनी काम करत असं दिसून येते. त्यामध्ये आपण सर्वांनी जतकरांनी विचार करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या इथं गोपीचंद पडळकरांनी एक पीपीटी प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे काल. हॉस्पिटल असं असलं पाहिजे, रस्ते असं असलं पाहिजे, ते बघायला स्क्रीनवर त्यांनी चांगलं आहे. 1 वर्ष झाला आमदार होऊन बहादरांनी ग्रामीण भागामध्ये सगळीकडे जाईल तिथं जिल्हा परिषद शाळेत जातात. जत तालुक्यात 400 शाळा मी डिजिटल करतो. एक शाळेला किती खर्च येत आहे ते आपल्याकडे तरतूद आहे का नाही? जिल्हा परिषदकडे काय बजेट आहे, शासनाकडे काय, त्याचे काही विचार करत नाही. आणि 29 गावाला मी पाणी पुरवठा स्वतंत्र करतो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आता या नगर परिषदच्या आचारसंहितेच्या आधी त्यांनी सगळे लोकांना, सरपंच लोकांना मुंबईला नेले, त्याचे काही पदरात पडले नाही. असे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं मोठं आश्वासन द्यायला, लोकांना भूलताप मारणे, लोकांना कन्फ्युजन करून ही वेळ मारून नेण्याची पद्धत गोपीचंद पडळकरांची कार्यपद्धती आहे. यामध्ये आम्हाला जतकरांना विनंती आहे, शेवटी तुम्ही इथलं आहे, आम्ही इथलं, या मातीतलं आहे. या ठिकाणी दुसरे येऊन जतला येऊन शहाणपणा शिकवायची आमची वेळ आलेली नाही. आणि एक खूप मोठं चूक झालेलं आहे जतकरांकडून, त्याला आमदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो, जाईल तिथं जतचे अमुक करू तमुक करू, यांना फोन जोडून द्या, मोबाईलवर बोलणं करून द्या. फक्त एकच विचार मी मांडणार आहे. 1 वर्ष झालं जत तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये अगदी जत तालुका देवभूमी आहे म्हणून काल मोठा आवाज काढून सांगत होते. ब वर्गात केलो, इथं केलो, तिथं केलो, 300 कोटी, 200 कोटी, 500 कोटी, काय आकडा काय इथंच लिहून ठेवण्यासारखं बजेट इथंच होत आहे जतमध्ये असं त्यांनी मांडतात. मला तुम्हाला विनंती करायचं आहे, इथं सुरेशराव शिंदेसारखं आणि आपल्या इनामदार साहेबांसारखं, बामणे काकूंसारखं इथं उमेदवार आहेत. आणि खूप 50 वर्ष या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात काय, शहरी भागात काय, सर्व सामाजिक समतोल काय, असे एक अनुभवी असलेले आपल्याकडे एक नेता आहे, जगताप साहेब आहेत. कुठलं तरी भुरट्याच्या नादाला तुम्ही लागू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, अगदी हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी विधानसभेत, त्या ठिकाणी या मातीतला सगळं नेतृत्व त्यांनी चुकीचं खोटं नाटं बोलून या ठिकाणी जतकरांना दिशाभूल करून मतं घेतलेले आहे. फक्त माझी विनंती आहे, जत शहरात सुद्धा अरे डॉक्टर सारखा बिनकामाचं इथं नगराध्यक्ष होऊ नये असं माझं मत आहे. कारण या ठिकाणी इथं दवाखाना चालवायचं नाही, इंजेक्शन करायचं नाही, लोकांचे न्याय निवार करायचं आहे. या ठिकाणी लोकांची काय पाणी कुठं, कुठलं अरे डॉक्टरला गटर कुठलं सुरू होतं आणि कुठं बंद होतं माहिती नाही. या ठिकाणी पाण्याचं वाल कुठं आहे, उद्या निवडून आल्यावर का दवाखान्यात बसायचं आहे का नगरपालिकेत बसायचं हेही माहिती नाही. अशा परिस्थिती मी टीका करत नाही आहे. आपण सरपंच होऊन गेलेला आहे, सोसायटी चेअरमन होऊन गेलेला आहे, ग्रामपंचायतीमध्ये वार्डात काय असतो, पाण्याची समस्या काय, घरपट्टी काय, पाणीपट्टी काय, तिथल्या लोकांची समस्या काय, रोज काय होतं, सकाळी काय उद्भवतं, रात्री काय भांडणं होतंय, पोलीस स्टेशनला जावं लागतंय. याच्यासाठी वेळ आहे का हरिण डॉक्टरकडे? सांगा मावशी, हरिण डॉक्टरकडे वेळ आहे का याच्यासाठी? अशा परिस्थितीमध्ये सुरेशराव शिंदे सारखा एक फोन केला की इथं येऊन हजर होते. आपले इनामदार साहेब आहेत, बामणे काकू आहेत, जगताप साहेब इथे आहेत, आम्ही आहे. आज अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आहेत, त्याचे देखरेख मंत्री आपण करतो. राष्ट्रवादी पक्षाचे नेते त्याचे देखरेख करतात. इथं दुसरेच मार्केट काहीतरी इथं येऊन काहीतरी सांगतात. माझी विनंती आहे, ज्या खात्याचे मंत्री राष्ट्रवादीचे आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आहेत, सर्व लाडकी बहीण यांच्या खात्यावर डीबीटी तत्वावर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या खात्यावर पोहोचेपर्यंत आपण देखरेख करतो. आणि अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी तुम्ही आम्हाला या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षांना निवडून द्या. जत मधल्या 1 ते 11 वार्डामध्ये रस्ते, गटार, त्याची काही डीपी प्लॅन असतील, स्वच्छता, सुशोभीकरण, कुठलंही काम आम्ही पेंडिंग ठेवणार नाही. मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या आम्ही अजितदादांच्या घरात बसणार आहे. या पडळकरला आपण हरवून आलेलो आहे. आम्हाला कुठलाही एकही वार्डात निधी कमी पडता कामा नये असा ठामपणे ठणकावून सांगणार आहे आम्ही. त्यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्या. घड्याळ आमचे चिन्ह, निवडणूक चिन्ह आहे. घड्याळाला आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.